जून महिना उजाडलेला आहे आणि इकडे डॅलसमध्ये गरमीला सुरुवात झालेली आहे, भयंकर उकडायला लागलेलं आहे आणि 90 फॅरेनहाइट म्हणजे साधारणपणे 32 ते 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आता इकडे वाढलेलं आहे. पण कोकम सरबत, पन्ह किंवा मँगो मिल्कशेक किंवा मँगो लस्सी हे तर टिपिकल आहेच, पण त्याच्याच बरोबर सोल फूड्स इंडियामध्ये आवळ्याची सरबत आहे. आवळ्याची सरबत आहे. जसं महाराष्ट्रातल्या म्हटलं तसं सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे इकडनं येत आहे, तसं अकोल्यामधनं आवळ्याची प्रॉडक्ट्स आमच्याकडे येतात. तर मी आता तुम्हाला दाखवते काय काय आहेत आमच्याकडे. तर हा आवळा फ्रेश, आमला फ्रेश, त्याच्यानंतर आमला कँडी, आमला सुपारी. पण खूप विशेष म्हणजे काय माहिती आहे का, हे इकडे आमला ज्यूस आहे. तो मला वाटतं आता येऊन 8-10 दिवस झाले, त्याच्यामुळे ह्या 2 बाटल्या आहेत शिल्लक. आवळा ज्यूस जो खूप न्यूट्रिशियस आहे तुम्हाला तब्येतीकरता पिण्यासाठी. हे आमला जिंजर स्क्वॉश आहे, त्याच्यानंतर आमला लेमन स्क्वॉश आहे. सो बरेच जण मॉकटेल्स याचे करू शकतात, कारण खूप छान लागतं, खूप फ्रेशिंग आहे, रिफ्रेशिंग आहे. हे एक औषधी बरं का, हे आमला अँड हर्ब्स मिक्स ज्यूस असं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती. सो हे सकाळ संध्याकाळ जसं आपण काढा घेतो तसं थोडंसं गरम पाण्यात घालून हे प्यायचं. पण हे घेतल्यावरती ह्यांनी इथे इन्स्ट्रक्शन्समध्ये लिहिलेलं आहे की अर्धा तास चहा कॉफी तुम्ही काही पिऊ शकत नाही. सो हे आमला अँड हर्ब ज्यूस आहे. आणि जर का असंच तुम्हाला तहान लागली म्हणून आणि लिंबू सरबताच्या ऐवजी काहीतरी वेगळं प्यावंसं वाटलं तर आवळ्याचा ज्यूस आहे, एकदम रिफ्रेशिंग आहे. जरा काहीतरी वेगळं लिंबू सरबतापेक्षा किंवा कोकम सरबतापेक्षा. अजून एक न्यूट्रामलाचं अतिशय पॉप्युलर प्रॉडक्ट आहे, ते म्हणजे आमला पिकल आणि आमला छुंदा. खूप छान लागतो तो, असं परोठ्याबरोबर वगैरे खूपच छान चव येते. तर ही पण 2 प्रॉडक्ट आहेत, आवळा छुंदा आणि आवळ्याचं लोणचं. जरूर ट्राय करा न्यूट्रामलाची सगळी प्रॉडक्ट्स.